नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील अज्ञात समाजकंटकाने सोशल मीडियाद्वारे हिंदू देवतांच्याबद्दल अश्लील व अवमानकारक पोस्ट व्हायरल केल्यामुळे हिंदूंच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तात्काळ अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्व जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा समस्त हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी समस्त हिंदू बांधवांकडून या गोष्टीचा निषेध करण्यात आला. या धर्मांधांचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. नावेद शेख मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. अबू आझमी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. कोरिटकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. सोलापूरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. काल धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथे एक निंदनीय प्रकार घडला. आणि एका हरामखोर नावेद शाह नावाच्या धर्मांधाने हिंदू समाजाचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय अश्लील अनुद्गार काढले आणि सर्व हिंदू समाजाला अपमानित केलं. याचं प्रचंड दुःख हिंदू समाजाच्या मनात आहे. अशा हरामखोरांची चांगली चापकाने फोडून दिंड काढली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सकल हिंदू समाजाची प्रशासनाकडे मागणी आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून हिंदू समाजाचा अपमान करण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहे. नुसता हा हरामखोर नावेद शेखच नाही, तर अबू आझमी सारखा हरामखोर जेव्हा म्हणतो की तो औरंग्या हा क्रूर नाही, त्याचबरोबर कोरिटकर आणि सोलापूरकर यांच्यासारखे स्वतःला बुद्धिवान समजणारे नालायक जेव्हा स्वतःला इतिहास तज्ज्ञ समजतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करून समाजाला भ्रमनिरास करण्याचं काम करतात, अशा सगळ्याच लोकांची मानसिकता ही एकतर मतांचं लांघून चालन करणं किंवा एखाद्या समाजाला कौतुक करणं किंवा फुकटमध्ये काही काम न करता कवडीमोल लायकी नसताना प्रसार माध्यमांमध्ये आपण कसं येऊ, आपलं नाव आपला फोटो कसा दाखवेल, अशी घाणेरडी मानसिकता आणि मनोवृत्ती यामुळे असे प्रकार घडत आहे. पण मी अशा करणाऱ्या वृत्तींना आणि शासनाला आजच्या या निवेदनाच्या वतीने सांगू इच्छितो की परत जर हिंदू समाजाचे आराध्य दैवत, महापुरुष, क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी यांचा वारंवार जर असा अपमान झाला तर हिंदू समाज काही शंड नाही. हिंदू समाज हाताची घाडी घालून बसणार नाही. हिंदू समाजाचा बांध जर फुटला तर हिंदू समाज छत्रपती शिवरायांची तलवार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याचा जो परिणाम होईल ते असे गुन्हा करणारे लोक, त्यांना पाठीमागे घालणारे वृत्ती, पक्ष, संघटना आणि शासन याच्यासाठी जबाबदार राहील. हा सूचक इशारा या निवेदनाच्या वतीने सकल हिंदू समाज शासनास आज देत आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.